तू आता येणार आहेस बाहेर की मी आत येऊ? प्लीज असं नको करू, मला आत्ता बाहेर येता येणार नाही. ठीक आहे, पण मी आत येतो ना. उगाच तुला त्रास कशाला? चंदन प्लीज असा हट्टीपणा करू नकोस. कारण मला कळत नाहीये तुझं वागणं. अगोदर तूच मला बोललीस की तुझं लग्न ठरलंय. वर मला भेटून हे सुद्धा सांगितलंस की मनापासून प्रेम कसं करतात, आणि ते जर केलं तर तुझं लग्न मोडायचे चान्सेस आहेत का हे जर मी विचारलं तर तू त्याचंही उत्तर देत नाहीस. मग मी काय करू यार? तुला कसं सांगू, तुला मी फक्त ऑप्शन म्हणून ठेवलंय. दार कोणी उघडलं? अजून कशी आली नाही पोरगी? काय गाय, काय बघतीयस? अगं शिवानी. हा, शिवाचं काय? नाही काही नाही, मी तिला माझ्याच एका कामासाठी पाठवलं होतं ग. अजून तिचा पत्ता नाही. फोन पण घरीच ठेवून गेली आहे ती. तुला माहितीये ना त्या शिवाचं काही खरं नाहीये. सतत बेजबाबदारपणे वागते. आता पण असेल त्या गॅरेज मध्ये आपल्या पाणा गँग सोबत टाइमपास करत. दिव्या तुला झोप आली असेल ना तर जाऊन झोप. शिवानी लहान बहीण आहे तुझी, कधीतरी बरं बोल तिच्याबद्दल. तुझा मी बघते काय करायचं ते. जा म्हटलं ना. माझ्यावरच चिडते. फोन बघ कोणाचा. अहो शिवाच्या आईचा फोन आहे. हा वहिनी बोल. हा भाऊजी, भेटली ना शिवानी? झाली गाडी दुरुस्त? बरं जरा तिला फोन द्या ना. शिवानी ती का असेल माझ्यासोबत? अगं वहिनी, अर्धा तास झाला गाडी दुरुस्त होऊन. आम्ही 30 किलोमीटर पुढे आलो देखील. वहिनी काय झालंय? घरी आले नाही ते अजून? नाही म्हणजे निघाली आहे ना ती, मग येईल एवढ्यात. मी आपलं तरी सांगत होतो वहिनी, रात्रीचं मुलींना बाहेर असं सोडत जाऊ नको. पण माझं ऐकतो कोण? भांडायला मात्र नाकावर राग असतो. आता काय झालं तर तुलाच उत्तर द्यावं लागेल ना. आणि माझी पुतणी आहे म्हणून मला सुद्धा त्या मुलीमुळे ना कुठे तोंड दाखवायला जागा राहिली नाही. हे बघा भाऊजी, ती माझी मुलगी आहे आणि ती तुमची मदत करायला तिथे आली होती. ती निघाली आहे ना तिथून, मग काहीतरी कामात अडकली असेल. ही बघा आलीच. शिवानी काय आहे अगं, किती उशीर? भाऊजी याच्या पुढे असे विचार करत जाऊ नका. ठेवते. ठेवतो. ठेव. हॅलो चंदन प्लीज समजून घे ना यार. आई पण बाहेर आहे, मला नाही येता येणार आता बाहेर. हे बघ, तो तुझा प्रश्न आहे. तुला जमत असेल तर सांग, नाहीतर मी येतोय आतमध्ये. चंदन चंदन प्लीज प्लीज समजून घे, मला नाही येता येणार. दिव्या आले. मी काय म्हणते, आपण जरा गॅरेज मध्ये जाऊन बघून येऊया का? तू थांब, मी पाहून येते. नाही नाही, एवढ्या रात्री एकटीने नको. मी पण येते तुझ्यासोबत. चल. नाही अगं, एवढं काही नाही. मी पण नाही जात. मी समोरच्या त्या पिंट्याला पाठवते. तू जाऊन झोप. नाही ग, शिवानी येईपर्यंत माझ्या डोळ्याला डोळा लागणार नाही. मी थांबते इथेच. आई हे बघ, तू शांत हो, काळजी करू नकोस. तू जाऊन आराम कर. अगं नाही, मी थांबते. ऐक माझं, तू पडलीस ना की तुला बरं वाटेल. अगं जा पड. काय रे, थोडं शांत का? काय आलं? शिवा, पिंट्या शेट आलं होतं. हा मग त्याच्याशी तर सगळं बोलणं झालंय. मग का काय आलं? तो बोलत होता की त्याला सगळे पैसे एकत्र पाहिजे. काय? अगं शिवा, आम्ही सांगत होतो, तो ऐकतच नव्हता. तुला काय गरज होती त्याच्याकडे गॅरेज गहाण ठेवायची?
अरे पण गॅरेज गहाण ठेवताना मी पैसे हप्त्याने फेडीन हे त्याला सांगितलं होतं तोंडावर, आणि असंच बोलणं झालं होतं आमचं. हो, पण तो बोलून गेले की सगळे पैसे एकत्र पाहिजेत, नाहीतर गॅरेजवर कब्जा करेन म्हणून. अरे असं कसं असेल? मला सांगा किती दिवसाची मुदत दिली त्याने? फक्त 10 दिवसाची. फोन दे मला तुझा. हॅलो, मिनिटासाठी काय बोलतायत पोरं? नाही नाही, मला सांगा, आपलं आधी बोलणं झालं होतं ना. एका फटक्यात एवढे पैसे कसे द्यायचे मी? काय बोलताय तुम्ही? जबान नावाची काही चीज आहे की नाही? हा नाही, कुठून आणायचे मी पैसे सांगा मला. हॅलो 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 76 समोर आला ना, ह्याला बघून घेईन मी. तोंडावर फोन कट करतो. 10 दिवसात 3 लाख रुपये कुठून आणायचे मी? झाड लावलंय काय? तर आता ए शिवा, तू शांत व्हा. मुद्दाम करतोय तो. शिवा आता काय करणार? पैसे नाही दिले तर तो गॅरेज विकेल. मला भीती वाटायला लागली. काय होणार आपलं? नाही नाही, मी हे गॅरेज नाही जाऊ देऊ शकत. आपल्या पप्पाचं गॅरेज आहे ते. हो, ते वाचवण्यासाठी शिवा काही पण करेल. मी त्या पिंट शेटला बघितला असता, पण आपल्या गॅरेजचा प्रश्न आहे. ते आधी आपण पैसे देऊन टाकूया त्याचे, मग बघू काय करायचं ते. हा, पण शिवा, एवढे पैसे कसे मॅनेज करणार आहेस तू? हा, तू मूर्ख आहेस का चंदन? तुला सांगितलं ना परत जा. दिव्या प्लीज मला समजून घे. मला काय म्हणायचं ते ऐकून तर घे प्लीज. अरे काय समजून घेऊ? माझं लग्न ठरलंय चंदन, तरी मी इतक्या रात्री तुझ्याशी ते एकटी बोलते. तू जर तुझ्या घरच्यांशी बोलणार असशील तर तू आत्ता बोल, नाहीतर प्लीज मला असा त्रास देऊ नकोस. कांताबाई हे बघा, सॉरी, मी तुम्हाला असा अर्जंट फोन केला आणि मी इथे तुमच्या घरी निघून आले. पण काय ना, मला तुमच्या मदतीची खूप गरज आहे. हो हो, अगं पण असं झालंय तरी काय? कांताबाई, मला 3 लाख रुपये हवे. काय एवढे? हो. माझ्याकडे एवढे पैसे नाहीये. मग किती आहेत? हे बघा, जेवढे असतील तेवढे द्या ना. कांताबाई ऐका ना, मी खूप मोठ्या अडचणीत आहे. मला खरंच खूप गरज आहे. हे बघ शिवा, तू मला मागेही विचारलं होतंस, तेव्हाही मी तुला तेच सांगितलं आणि आताही मी तुला तेच सांगतोय. अगं खरंच माझ्याकडे एवढे पैसे नाहीयेत. कांताबाई ऐका ना, हे बघा, माझ्या पप्पाचं गॅरेज विकलं जाईल हो. हे बघा कांताबाई, तुम्ही आत्ता मला मदत केली ना, मी आयुष्यभर ही मदत लक्षात ठेवीन, खरंच सांगते. पण प्लीज प्लीज मला आत्ता मदत करा, खरंच सांगते, प्लीज. ठीक आहे शिवा, तू हात वगैरे नको जोडूस. मी तुला फक्त 1 लाखाची मदत करू शकतो. मला चालेल कांताबाई, खरंच चालेल. बाकीचे मी सगळे मॅनेज करते, पण तुम्ही द्या. हा ठीक आहे, मी येतोच. शिवा, मला माहित आहे की तुझ्यासाठी तुझ्या पप्पांचं गॅरेज किती महत्वाचं आहे. पण तू काळजी करू नकोस, सगळं काय नीट होईल. आणि तुझ्यासाठी तर सगळं काय शक्य आहे. थँक्यू कांताबाई. मी येते. हा, सॉरी परत एकदा. इट्स ओके. दिव्या, अगं तू शिवानीला बघायला कोणाला तरी पाठवणार होतीस, पाठवलंस? थांब नाही जरा, पाठवलंय मी त्याला. अगं थांब जरा, काय थांब जरा. एवढा उशीर झाला तरी अजून हिचा पत्ता नाहीये. तू झोप नाही, ते येईल यायचं तेव्हा. आणि तिचं काही आजचं आहे का? नेहमीच आहे. दिव्या बहीण आहे ती तुझी, जरा तरी बरं बोल. आणि तुला झोप आली असेल ना तर तू जाऊन झोप.
मी बघते काय करायचं ते. हा मी जाऊन झोपणार आहे. तुला झोपायचंय तर झोप, नाही तर नको झोपू. अगं आली वाटतं ही. बघतेच आता हिला. काय ग, किती उशीर? ही वेळ आहे घरी यायची? किती वाट बघायची तुझी? अग फोन पण घरी विसरून गेलीस तू. अगं काय आरडाओरडा करते, लोक ऐकतील ना, रात्र झालीये. ऐकलं तर ऐकू दे. आई, तूच मला बाहेर जायला सांगितलंस ना, मग ते टूल्स ठेवायला मी गॅरेज मध्ये गेली. नाही नाही, तुला ना रात्री बाहेर पाठवून मीच चूक केली. पाठवायलाच नको होतं तुला. तुला ना एक एक कारणच लागतात. अजिबात ऐकत नाहीस तू माझं. त्या दिवशी पण ते होळीमधनं जळता नारळ काढायची काय गरज होती? कशाला हिरोगिरी करायची? नाही तो शहाणपणा अंगात. आई केवढी एनर्जी आहे ग तुझ्यात. आता मी आले तर जरा शांत हो ना. शांत हो काय शांत हो? आधीच डोक्याला ताप काय कमी आहेत? तर काय झालं? दिव्याच्या सासरच्यांनी बोलावलंय. अच्छा, म्हणून चिडचिड चाललीये. तर काय झालं आई? काय झालं? दिव्याच्या लग्नासाठी उद्या दागिन्यांची घटनावळ करायची, म्हणून तिच्या सासरच्यांनी बोलावलंय. 3 लाख रुपये पण पुरेसे नाहीये. अजून थोडे पैसे असते ना तर. कुठून आणायचे एवढे पैसे? मला तर काही कळेन असंच झालंय. उद्या काय होणार आहे ना देवालाच ठाऊक. आई, हे बघ, आपण सतत त्यांची बरोबरी नाही करू शकत. शिवानी, काय ग, कसला विचार करतेस? 1 मिनिट. ठणठण. हे काय? अगं, गॅरेजची कमाई. हे एवढे पैसे? हो. अगं तुला माहितीये काय झालं? आज ना गॅरेजला एक गाडी आली होती आणि त्यांचं म्हणणं होतं ही खूप जुनी कार आहे, त्याचे पार्ट्स मिळत नाहीत, कोणाला ती रिपेअर करता येत नाही. शेवटी ती रिपेअर मी केली. सो त्याचे पैसे घे, ठेव. चल. शिवानी, खरं खरं सांग, तू खरं बोलतेस ना? आई यार, तुला माझ्यावर विश्वास नाही का? तुला वाटतं शिवा काहीच करू शकत नाही का? हे खरंच मी केली आहे. शिवा काही करू शकते, तुला माहित नाही. घेच. नाही शिवानी, काही असलं तरी हे पैसे नाही मी घेऊ शकत. आई अगं घे. नाही शिवानी, नको. अगं मी तुला सांग, आई हे पैसे तुझ्यासाठीच आहेत. खरंच सांगते, घे. नाही म्हटलं ना शिवानी, हे पैशांचा खेळ नको बाबा. आई अशी काय करतेस अगं? खरंच हे पैसे तुझ्यासाठी आहेत. हे बघ, तू मला तिथे ताठ मानेने जायला पाहिजे ही माझी मनापासून इच्छा आहे. खरंच सांगते, हे घे. नाही तरी पण मी हे पैसे नाही घेऊ शकत शिवानी. उगाच नाही ते आग्रह करून. आई घे ग, अशी काय करते? नाही. आई बस काय मैत्रिणी. ए मग हो की माझी मैत्रीण छान. हे तुझे पैसे तुझ्यासाठीच आहेत. आता शांतपणे जाऊन झोप, अजिबात काहीही विचार न करता. आणि उद्या ना फ्रेश मूडने जा तिथे. जा. पप्पा, ते गॅरेज मी विकू नाही देणार. आपलं गॅरेज हे आपलंच राहणार. तुमचं प्रॉमिस मी कधीच तोडणार नाही. खरंच सांगते. शिवाना हे पैसे 10 दिवसात मिळवेल. शिवाचा प्रॉमिस आहे तुम्हाला.
काही झालं तरी मी 3 लाख रुपये आणीनच. ऑलराइट, आशुतोष रेडी. अरे कॅच. एवढा का तयार होतोय? मग दिव्या तर भेटणार आहे. भाई ये इकडे. दिव्या आहे ना, तयार होण्यासाठी दिव्याच आहे फक्त. मला दिव्या सोडून कोणासाठी तयार हो मी? काय बडबडतोय? सगळी वाट बघतात. चल चल निघूया. शिवाचा फोन. उचलू नको, आपल्याला जायचंय. चल. अरे थांब. हा शिवा बोल. ऐक ना, मी काय म्हणते, पटकन आमच्या वस्तीत आहे ना, काम आहे अर्जंट. हे ऐक ना, तू किती रॅन्डम आहेस. आमच्याकडे आज कार्यक्रम आहे, आज नाही जमणार. ऐक ना, अर्ध्या तासात परत जाशील तू, प्लीज. नाही नको ना बोलू. नाही शिवा, आज जमणार नाही. नॉट पॉसिबल. अंडरस्टँड यार. अरे असं काय करतो मी? काम आहे म्हणूनच बोलवते ना तुला. एवढा मस्का नको ना मारायला. प्लीज ये, अर्जंट काम आहे. मी तुला म्हणतोय मला मस्का मार. नको मारूस मला मस्का. मी नाही सांगितलं तुला मला मस्का मारायला. अरे यार, मी एवढं प्रेमाने बोलवते, त्यात तू काही ऐकत नाहीये. मी सांगते मला खूप महत्वाचं काम आहे, प्लीज वस्तीत लवकर ये. काम आहे. अरे मित्रासाठी तू एवढं नाही करणार. मी गपचूप लोकेशन पाठवते, तिकडे ये. वस्तीतच आहे. बरं ठीक आहे, फोन ठेव, येतो मी. उगाच रडू नकोस. ये गपचूप. काय गरज? ती बोलवतीये तिकडे. आणि फोन कशाला उचलतो? तर मला काय माहिती ती बोलवणार आहे. नेहमी मध्ये मध्ये करते. चल आता. एक मिनिट. मी येत नसतो, मला तुमच्यात खेचू नको. हा, तुला यायलाच लागेल थर्ड व्हीलिंग करायला. हे बघा, मुद्दा काय ना, की माझेही काही हक्क आहेत. मला यायचंय नाही यायचंय हे तुम्हाला विचारायला हवं. एक काम कर, तुझे सगळे हक्क मला गाडीत समजावून सांग. बस करीत घेतोय. हो मग चल. नाही नाही, अजिबात नाही. चल. अगं काय, मी त्यांना आपण सकाळीच येतो असं सांगून ठेवलंय, आणि हा तुझा मुलगा इतका वेळ लावतो. काय लग्नाची तयारी करतोय की काय? चल तू. चल. या या या. हा झाली का तयारी? हा, तयारी झाली. हा, चला. चला. ऐका ना, मी काय म्हणतो, तुम्ही सगळे पुढे व्हा. आमचं जरा एक महत्वाचं काम आहे, ते आम्ही करून येतो. अजिबात नाही. आज सगळी कामं बाजूला ठेवायची आहेत ना, काही कारण सांगायची नाहीत अजिबात. अरे आज महत्वाची पूजा आहे, तिथे तू असायला नकोस. त्यामुळे आमच्या बरोबर गपचूप चालायचं. आय नो, पण माझं एक छोटस काम आहे. मी लगेच जाऊन येतो ना, अर्ध्या तासात आलो. नाही म्हणजे नाही. अरे आज तुझ्या आणि दिव्याच्या लग्नाचे दागिने घडवायला द्यायचे, तिथे तू नको का? आय नो, पण हे बघ, मी म्हंटलो का की मी येणार नाही. मी येणार, 100% येणार. मी हे पटकन काम करतो आणि येतो. ओके भाऊ. त्याला खरंच जाऊ दे. त्याचं काहीतरी महत्वाचं काम असणार, आणि तिथे आपल्याला किती वेळ लागेल हे सांगता येत नाही ना. हा, हे बघ, त्याला असं ताटकळत ठेवणं बरोबर नाही. ठीक आहे, नका ऐकू. कोणीही माझं ऐकू नका. तुम्हाला हवं तसंच करा, तुमच्या मनाला वाटेल तसं करा. ऐक ना, खरंच प्लीज जाऊ दे मला. आणि आय प्रॉमिस, मी पटकन जाऊन पटकन येईन. प्लीज. ठीक आहे, जा तू. थँक्यू. लवकर ये. लवकर. मी वाट बघते तुझी. 100% लवकर येतो. तुझ्यासाठी. ओके, थँक्यू.